मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी स्वयंपाकी या पदाची काही जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसा भरावा न चुकता याचीसुद्धा थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की तुम्ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे किंवा मग तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर सुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवर स्वयंपाकी या पदाकरिता 17 उमेदवारांची निवड यादी आणि 4 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं मत म्हणजे या ठिकाणी 17 जागेसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात निघालेली असून पदाचे नाव आहे स्वयंपाकी. स्वयंपाकी या पदासाठी निरोगी आणि इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेतन मिळणार आहे S3च्या नुसार 16,600 प्लस भत्ते ते 52,400 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला पेमेंट्स राहणार आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे पदाचे नाव आहे स्वयंपाकी. एकूण जागा आहेत 18. यामध्ये एक दिव्यांगाची राखीव जागा आहे आणि अशी निवड 17 असून आणि प्रतीक्षा 4 आहेत. अशा प्रकारे हे जागेचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. आपल्याला ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा पाहायचं असून मी तुम्हाला या ठिकाणी फक्त थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे सांगत आहेत. तुम्हाला फॉर्म पद्धतशीरपणे पाहून PDF पाहून तेव्हाच अप्लाय करायचा आहे, अदरवाईज अप्लाय करायचा नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी समोर वाचूया की इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात म्हणजे जाहिरातीसोबत परिशिष्ट पण दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला भरायचं आहे. आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचतील अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फतच पुढील पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला विविध नमुन्यात अर्ज पाठवायचा आहे 5 वाजेपर्यंत. तेही फक्त स्पीड पोस्टानेच फक्त अर्ज पाठवायचा आहे. साध्या डाकने किंवा रजिस्ट्रेशन करायचं नाही, फक्त स्पीड पोस्टानेच तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. 10 तारीख ही लास्ट आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. याचा पत्ता पाठवायचा या ठिकाणी त्यांना पत्ता दिलेला आहे की प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर आणि पिनकोडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. पिनकोड हा खूप महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे फक्त स्पीड पोस्टाद्वारे. त्यानंतर या ठिकाणी पात्रता दिलेली आहे की उमेदवारांची चरित्र प्रमाणपत्र वर्तणूक चांगली असावी, उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा, त्यानंतर त्याचे 18 वर्षे पूर्ण असावे परंतु 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. परंतु मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंतच फक्त या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे 38 + 5 38 39 40 41 42 43पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वयाची लिमिट ठेवलेली आहे. त्यानंतर उमेदवाराला मराठी आणि हिंदी वाचता लिहिता येणे गरजेचे आहे. त्यानंतर 4-5 नंबरचा मुद्दा आहे मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंपाकाचे प्रमाणपत्र असणे म्हणजे जर का तुम्ही स्वयंपाकाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. 6 नंबरचा मुद्दा आहे की उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे स्वयंपाकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे उमेदवारास सर्व प्रकारचे शासकीय तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे. तुम्हाला सर्वच प्रकारच्या भाज्या येणे गरजेचे आहे, सरळ सांगायचं म्हटलं म्हणजे. त्यानंतर या ठिकाणी अजून थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे क नंबरचा या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे की उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल नंबर 1 आहे
शैक्षणिक पात्रता असलेल्या गुणवत्तापत्रक आणि प्रमाणपत्र, उदाहरणार्थ 4थीची मार्कशीट किंवा 7वीची, 10वीची, 12वीची आणि पदवी, याप्रमाणे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. नंबर 1 आहे 7वीची मार्कशीट तुम्हाला जोडून घ्यायची आहे. सोबतच 4थीची सुद्धा लावायची आहे. 4थीची ही मॅन्डेटरी आहे. 7वीची नसेल तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, परंतु 4थीची तुम्हाला जोडणे गरजेचे आहे. त्यानंतर 7वी, 10वी, 12वी ग्रॅज्युएशन जे झाले ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे, परंतु 4थी जोडणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा मुद्दा आहे जन्मतारखेचा दाखला, म्हणजे TC वगैरे लावायची आहे, किंवा मग 10वीचे बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी चालते, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. दिव्यांग असला दिव्यांगाचे प्रमाणपत्र लावायचे आहे, जातीचा दाखला लावायचा आहे. स्वयंपाकाचा, आता या ठिकाणी 5 नंबरचा मुद्दा आहे, स्वयंपाकाचा पूर्वानुभव असल्यास संबंधित हॉटेल कॅटरिंग व्यावसायिकांचे दिलेले दाखले, उमेदवारांकडून अनुभव असल्यास संबंधित नियोक्त्यांचे दिलेले अनुभव प्रमाणपत्र, उमेदवाराचे नाव, अचूक पदनाम, वेतनश्रेणी, सेवा कालावधी. थोडक्यात सांगायचं म्हटलं मित्रांनो, या ठिकाणी जर का तुमच्याकडे हे लेटर असेल स्वयंपाकाचे तर ते जोडणे गरजेचे आहे. त्यावर सर्व नमूद करणे गरजेचे आहे की म्हणजे अनुभव कुठचा आहे, काय आहे, पद वगैरे, पेमेंट वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही संपूर्ण मी तुम्हाला थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगत आहे, कारण की आपल्यासमोर ऑनलाईन ऑफलाईनसुद्धा फॉर्म कसे भरावे हे सुद्धा पाहायचं आहे. हे PDF तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला वाचून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज पाठवताना पॉकेटवर स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज, म्हणजे ज्याही पॉकेटवर तुम्ही अर्ज लिहाल किंवा ज्याही पॉकेटवर तुम्ही अर्ज पाठवसाल त्या पॉकेटवर तुम्हाला असं लिहायचं आहे की स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज, अशा प्रकारे तुमचा त्या पॉकेटवर लिहायचं आहे, ओदरच्या पॉकेटवर असे लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जातील विविध जागी उमेदवारांनी स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत कलर फोटो तुम्हाला चिटकायचा आहे, म्हणजे फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी यांनी सांगितलेलं असून 3 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर उमेदवार 4थी उत्तीर्ण परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त, उदाहरणार्थ 10वी, 12वी, पदवी असेल व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे इयत्ता 4थीचे गुणपत्रक नसेल, तर त्याने किंवा तिने अर्ज भरताना इयत्ता 4थीकरिता काल्पनिकरित्या 50% गुणाची, उदाहरणार्थ 100पैकी 50 गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे जर का तुमच्याकडे 4थीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला नमूद करायचं आहे की 100पैकी 50 गुण या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत 4थीचे, म्हणजे 4थीची मार्कशीट भरणे मॅन्डेटरी आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्त्वाचा मी तुम्हाला मुद्दे सांगितलेले असून आता आपण ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10 नंबरचा सांगायचा इच्छा म्हणजे की अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायची आवश्यकता नाही. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 200 रुपये तुम्हाला फी आहे, परंतु तुम्हाला सुरुवातीला ही फी भरायची नाही. तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी, म्हणजे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट, तदनंतर रजिस्टर हायकोर्ट बॉम्बे ॲट औरंगाबाद यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेतून 200 रुपयाचा धनाकर्ष किंवा डिमांड ड्राफ्ट अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल. म्हणजे 200 रुपये याला फी ठेवलेली असून जर का तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला 200 रुपयाचा DD किंवा पोस्टल ऑर्डर तुम्हाला काढायची आहे, आणि ते काढल्यावर तुम्हाला सोबत न्यायचे आहे जेव्हा ते तारीख दिली त्यावेळेस. म्हणजे फॉर्मसोबत तुम्हाला या ठिकाणी धनादेश पाठवायचा नाही. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स फक्त या ठिकाणी 200 रुपये DD फाडतील, तेच तुम्हाला सोबत न्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण थोडक्यात जाहिरात पाहिली असून आता आपण ऑफलाईन फॉर्म थोडक्यात कसा भरावा हे या ठिकाणी पाहणार आहोत. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगण्याचे प्रयत्न करतो. या ठिकाणी हे PDF दिलेले आहे. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध राहणार आहे, किंवा मग तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट यांच्या ऑफिशियल वेबसाईटसुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी पाहता की स्वयंपाकी पदाकरिता अर्ज, त्यानंतर तुम्हाला इकडे अलीकडेच एखादा फोटो चिटकायचा लेटेस्ट काढलेला हा. त्यानंतर या ठिकाणी फोटो चिटकवल्यावर या ठिकाणी पाहता की विषय दिलेला आहे स्वयंपाकी पदासाठी अर्ज. त्यानंतर या ठिकाणी पहिला कॉलम आहे फॉर्म भरताना
उमेदवाराने संपूर्ण नाव म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला नाव फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरताना तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा बोर्डशीटवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याचप्रमाणे हा फॉर्म भरायचा आहे. फॉर एक्झाम्पल आडनाव प्रथम, नंतर तुमचे नाव, नंतर आपल्या बाबाचे नाव किंवा वडिलाचे नाव तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे मराठीमध्ये. नंतर 2 नंबरचा आणि 3 नंबरचा मुद्दा तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे दोन्हीही कॉलममध्ये. त्यानंतर 4 नंबरचा कॉलम आहे मोबाईल नंबरचा, 5 नंबरचा ईमेल आय डी आणि 6 नंबरचा लिंग म्हणजे मेल फिमेल जे असेल ते. जर का पुरुष असेल तर स्त्री आणि इतर या ऑप्शनला कट मारायचा आहे आणि स्त्री असेल तर पुरुष आणि इतर या ऑप्शनला कट मारायचा आहे. त्यानंतर 7 नंबरचा कॉलम आहे जन्मस्थळ व जन्मदिनांक म्हणजे तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे 7 नंबरच्या कॉलममध्ये जन्मदिनांक आणि कंसातनी स्थळ टाकायचं आहे म्हणजे जन्म कुठे झाला तर. त्यानंतर तुमचं या ठिकाणी 8 नंबरच्या कॉलममध्ये वय मेन्शन करायचं आहे. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे की तुम्ही विवाहित आहे का, असेल तर होय, नाही या ऑप्शनला काट मारून होय या ऑप्शन ठेवायचं आहे. हयात असलेल्या मुलांची संख्या तुम्हाला जेवढे मुलं असतील तेवढे टाकायचे आहेत, नसेल तर झिरो या ऑप्शन टाकायचं आहे 0. त्यानंतर 11 नंबरच्या कॉलममध्ये तुमची मुलांची संख्या असले 2005च्या नियमानुसार ते टाकायची आहे. त्यानंतर 12 नंबरचा मुद्दा आहे अर्जदार शासकीय सेवेतनी आहे का, असेल तर ते डिटेल तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर 13 नंबरचा कॉलम आहे राष्ट्रीयत्व या ठिकाणी भारतीय टाकायचं आहे. त्यानंतर 14 नंबरच्या कॉलममध्ये महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, नाही या ऑप्शनला कट मारून हो या ऑप्शन ठेवायचा आहे. त्यानंतर 15 नंबरचा कॉलम आहे धर्म किंवा जात. या ठिकाणी तुम्हाला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन अशा प्रकारे जे एक असेल ते तुमचं 15 नंबरच्या कॉलममध्ये टाकायचं आहे. आणि 16 नंबरच्या कॉलममध्ये प्रवर्ग म्हणजे SC, ST, OBC, NT, ओपन, EWS जे प्रवर्ग तो या ठिकाणी 16 नंबरच्या कॉलममध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 17 नंबरचा कॉलम आहे दिव्यांग असल्यास येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर 18 नंबरचा कॉलम आहे शैक्षणिक अर्हता. नंबर 1चा आहे अनुक्रमांक 1 टाकायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हतामध्ये 4थी टाकायचं आहे, चौथी पास असं टाकायचं आहे. त्यानंतर इकडे परीक्षा मंडळाचे नाव, तुम्ही 4थी पास कुठं झाला ते टाकायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष, त्यानंतर एकूण गुण म्हणजे तुमची 4थी कितीपैकी होती, म्हणजे 500पैकी असेल तर तुम्हाला 500पैकी प्राप्त गुण किती मिळाले, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून टक्केवारी टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला 4थी, 7वी, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन जे असेल ते टाकायचं आहे. परंतु 4थी तुम्हाला भरणे मॅन्डेटरी आहे. जर का तुमच्याकडे 4थीची मार्कशीट नसेल तर तुम्ही अंदाजे टाकायचं आहे. 50% तुम्हाला मार्क टाकायचं आहे, म्हणजे प्राप्त गुण टाकायचे आहेत 50 आणि एकूण गुण 100 आणि अंदाजे वर्ष तुम्हाला काढून घ्यायचे, तुमच्या 10वीनुसार अंदाजे वर्ष काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा कामाचा अनुभव टाकायचा आहे. तुम्हाला जो कामाचा अनुभव असेल तो कॉलम या ठिकाणी भरायचा आहे, कुठून कुठपर्यंत, त्यानंतर तुम्ही कुठे काम केले, त्या संस्थेचं नाव आणि पत्ता तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर 20 नंबरचा आहे इतर विशेष अर्हता किंवा अतिरिक्त अर्हता. फॉर एक्झाम्पल 20 नंबरच्या कॉलममध्ये तुम्ही टायपिंग टाकू शकता किंवा MSc टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, म्हणजे इतर काही तुमचं झालं असेल तर ते. त्यानंतर 21 नंबरचा कॉलम आहे भाषा. तुम्हाला किती भाषा जमतात, ज्ञात भाषा. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मराठी टाकायचं आहे, हिंदी टाकायचं आहे आणि इंग्लिश पण टाकायचं आहे. जर का तुम्हाला इंग्लिश येत असेल तर टाकून द्यायचं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. एवढं काही ते हे नाही आहे, परंतु 3 भाषा टाकणे गरजेचे आहे, इंग्रजी, हिंदी आणि इंग्लिश. त्यानंतर तुम्हाला हे वाचून तुम्हाला यस नो करायचं, तुमच्याकडे खटला वगैरे आहे का, अशा प्रकारे तुमचा गुन्हा वगैरे केला आहे का. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे. या ठिकाणी वाचून तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकायचं आहे आणि उमेदवाराचे नाव आणि स्वाक्षरी, फक्त सहीच नाही मारायची, तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण या ठिकाणी आणि सहीसुद्धा मारायची आहे. त्यानंतर अर्जासोबत खालील कागदपत्राची प्रती जोडलेल्या आहेत. आता तुम्ही जे डॉक्युमेंट लावसाल ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल 4थीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जे तुम्ही डॉक्युमेंट लावसाल, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल, अधिवास, असे एक 1 बाय 1 सिरियलप्रमाणे जेवढे डॉक्युमेंट असाल तेवढेच या ठिकाणी सिरियलप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे ठिकाणी तुम्हाला चरित्र प्रमाणपत्र जोडायचं आहे फॉर्मसोबत. हे तुम्हाला भरायचं आहे चरित्र प्रमाणपत्र. आणि जो देणार आहे, फॉर एक्झाम्पल पोलीस पाटील, सरपंच किंवा नगरसेवक, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक,
हे ते यांचं या ठिकाणी त्यांचं नाव वगैरे लिहायचं आहे, शिक्का वगैरे घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे चरित्र प्रमाणपत्र जोडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला फॉर्मसोबत हे नमुना सुद्धा जोडायचा आहे. प्रतिज्ञापत्र आहे, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. श्री तुमचं नाव टाकायचं आहे सुरुवातीला, नंतर श्रीनंतर यांचा मुलगा, यानंतर बाबाचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे तुमचं आणि राहणार. याद्वारे पुढे जाहीर करतो की अशा प्रकारे हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे. जर का तुम्हाला मुलं नसेल तर 0 टाकायचं आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये, 0. त्यानंतर ठिकाण, दिनांक, उमेदवाराची स्वाक्षरी व नाव लिहायचं आहे पूर्ण. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आज थोडक्यात शॉर्टमध्ये जाहिरात आणि फॉर्म कसा भरावा हे सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.